Hello everyone, welcome back to the session Quantitative Methods. In today's lecture, we are going to discuss how to calculate mean when data is continuous. विद्यार्थी मित्रांनो, आपण मीन काढण्याच्या अनेक पद्धती बघितल्या. म्हणजे एक तर सिंपल मीन मेथड बघितलं, ॲज्युम मीन मेथड बघितलं, स्टेप डेविएशन मेथड बघितलं. पण त्या सगळ्या ज्या आपण अगोदर आत्तापर्यंत 7 उदाहरणं बघितली, त्या 7 उदाहरणांमधला डेटा हा कुठच्याच याच्यात कंटिन्युअस नव्हता. आता तुम्ही म्हणाल डेटा कंटिन्युअस याचा अर्थ काय? तर तुम्हाला XI ही एक अमाऊंट दिलेली होती आणि फ्रिक्वेन्सी दिलेली होती. या उदाहरणात आपण डेटा कंटिन्युअस काय असतो हे सुद्धा पाहणार आहोत आणि कंटिन्युअस डेटा असेल तर त्याचा मीन कसा कॅल्क्युलेट करतात. अर्थात हे सुद्धा तुम्ही 10वीत शिकलेले आहात. सो लेट स्टार्ट. एक्झाम्पल 8. Calculate the arithmetic mean for the following frequency table. क्लास इंटरवल. बघा अगोदरच्या कुठच्याच उदाहरणात असे क्लास इंटरवल नव्हते. 20 to 30, 30 to 40, 40, 50, 50, 60, 60, 70 असे क्लास इंटरवल दिलेत आणि फ्रिक्वेन्सी त्या प्रत्येक क्लासची दिलेली आहे. तर नेहमीसारखंच सोल्युशन क्लास इंटरवलचा पहिला कॉलम लिहायचा आहे. क्लास आपल्याला त्यात सगळे लिहून घ्यायचे आहेत. क्लास लिहून घेतल्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची आहे. अर्थात फ्रिक्वेन्सी आणि टेबल आखण्यात वेळ जाऊ नये यासाठी मी अगोदरच लिहून घेतलेली आहे. या फ्रिक्वेन्सीची जी टोटल आहे सम ऑफ FI इज इक्वल टू N. आपण बघूया किती आहे. 8 + 26. हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करून घ्यायचं आहे, करायचं आहे कॅल्क्युलेशन्स. हेच तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी इथे मुद्दामून कॅल्क्युलेशन करते. +30 + 20 + 16 इज इक्वल टू 100. त्यामुळे तुम्हाला इथे सम किती मिळाली? 100. आता तुम्हाला क्लास मार्क कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लास मार्क कॅल्क्युलेट करत असताना 20 आणि 30 याच्यामधली संख्या किंवा काय सोपं हे तर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यांची बेरीज करायची /2. तर 50 होते टोटल, /2 किती होणार? 25. इथे 70 होते, /2 35. त्याच्याखाली येणार 45, 55 आणि 65. आता नेहमीसारखंच काय करायचं आहे तुम्हाला? FI आणि XI यांचा गुणाकार करायचा आहे. तर पहिली गोष्ट काय तर मुळात 8 × 25 तुम्हाला माहिती आहे 25 × 200. 35 × 26 हे मात्र तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. 35 × 26 इज इक्वल टू 910. 45 × 30 45 × 30 इज इक्वल टू 1350. 55 × 20 तर 55 दुने 110 तुम्हाला माहीतच असेल. आपण मोबाईलवर करण्यापेक्षा कॅल्क्युलेटरवर करण्यापेक्षा तोंडी करूया. आहे 16 × 65 16 × 65 इज इक्वल टू 1040. आपल्याला याची टोटल करायची आहे. 1040 + 1100 + 1350 + 910 + 200 इज इक्वल टू 4600. हे तुम्हाला सम ऑफ FI XI मिळालं आहे. मीन कॅल्क्युलेट करत असताना मीन ब्रॅकेटमध्ये x' इज इक्वल टू सम ऑफ FI XI अपॉन N. आता सम ऑफ
एफ आय एक्स आय किती आली आहे 4600 अपॉन 100. साहजिकच आहे तुम्हाला इथे मीन किती मिळाला 46. विद्यार्थी मित्रांनो, असंच आपण उदाहरण क्रमांक 9 बघूया. सो लेट स्टार्ट एक्झाम्पल नंबर 9. हिअर द फॉलोइंग इज अ टेबल. The following table gives the distribution of total household expenditure of workers in a city. एका शहरातल्या कामगारांचे हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर दिलेले आहेत. एक्सपेंडिचर दिलेले आहेत. क्लास आहे 100 to 50, 50 to 200, 200 to 250, 250 to 30. म्हणजे असे 100, 150, 150, 200 असे क्लास दिलेले आहेत आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फाइंड द ॲव्हरेज एक्सपेंडिचर पर हाऊसहोल्ड. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ज्या वेळेला मोठ्या संख्या असतात त्यावेळेला आपल्याला शॉर्टकट मेथड वापरावे लागतात. आपण या ठिकाणी स्टेप डेव्हिएशन मेथड वापरणार आहोत. इथे काय होतं या उदाहरणात, तर इथे 20 ते 30, 30 ते 40 असं संख्या छोट्या होत्या. कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं, म्हणजे जरी कॅल्क्युलेटर तुम्ही वापरत असाल तरीसुद्धा सोपं जात होतं. हां, आणखीन एक सूचना की तुम्ही परीक्षेला मोबाईल कॅल्क्युलेटर म्हणून वापरायचा नाही आहे, तर तुम्हाला कॅल्क्युलेटर घ्यावे लागतील. आणि हा कॅल्क्युलेटर लागणारच, कारण अकाउंटिंगमध्ये पण लागतो आणि मॅथ्सलासुद्धा लागतो आणि पुन्हा नेक्स्ट सेमलासुद्धा तुम्हाला मॅथ्स आहे. सो नेहमीसारखं काय केलं, हे एक्सपेंडिचर इन रुपीज आपण लिहून घेतले. एक्सपेंडिचर इन रुपीज क्लास आहेत 100, 150, 150, 200 असे 450 to 500 पर्यंत सगळे जे क्लास आहेत ते लिहून घेतले. फ्रिक्वेन्सी 24, 40 प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी जी काही दिलेली आहे तीसुद्धा आपण इथे लिहून घेतली. आता नेक्स्ट काय करायचं आहे, तर तुम्हाला ज्या वेळेला क्लास दिलेला असतो ॲट दॅट टाईम यू हॅव टू कॅल्क्युलेट क्लास मार्क. सो हाऊ विल यू कॅल्क्युलेट क्लास मार्क? टू कॅल्क्युलेट क्लास मार्क यू हॅव टू सम अप लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट अपॉन 2. म्हणजे 100 + 150 इज इक्वल टू 250 डिवाइड बाय 2. म्हणजे 250 भागिले 2 तुम्हाला किती मिळणार 125. आता इथे 150, 200 म्हणजे 350 झाले 350 डिवाइड बाय 2. तर तुम्हाला मिळणार इथे 175. आता 450 यांची टोटल होते डिवाइड बाय 2. म्हणजे 450 भागिले 2 म्हणजे तुम्हाला किती मिळणार 225. पुढे 275, नंतर 325, 375 किंवा अगदी साधं निरीक्षणाने सुद्धा तुमच्या लक्षात येईल की 350 आणि 400 यातल्या मधली संख्या तर किती असणार आहे 375. तसंच इथे ही 425, 425 आणि 475 कॅल्क्युलेट करायला लागेलच. असं ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांना हे झटकन जमेल. अर्थात आपण एक्स-आय कॅल्क्युलेट केलं आहे. एक्स-आय कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तर ॲज्युम मीन एक ॲज्युम करायचं आहे आणि हा मीन आपण एक साधारण मधली संख्या असं म्हणतो. इथे आपण ए हा ॲज्युम मीन कॅल्क्युलेट केलं, कारण आपण वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट मीन बाय स्टेप डेव्हिएशन मेथड. आणि म्हणून पहिल्यांदा एक मीन ॲज्युम केला, तो कोणता आहे 325. आता हा मीन ॲज्युम केल्यानंतर डी आय कॅल्क्युलेट करायचं आहे. डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. तर एक्स आय किती आहे 125 मायनस 325 म्हणजे 125मधनं 325 गेले मायनस 200. नंतर 175 मायनस 325 तर किती मिळणार मग हा 175 मायनस 325 इज इक्वल टू मायनस 150. 225 मायनस 325 मायनस 100. 275 मायनस 325 म्हणजे 275मधनं 325 गेले मायनस 50. 325 मायनस 325 0.
आता 375 मायनस 325 50 मिळणार तुम्हाला. नंतर 425 वजा 325 किती मिळणार 100. 475 मायनस 325 इज इक्वल टू 150. आता या ज्या काही संख्या मिळालेल्या आहेत या संख्यांना तुम्हाला वर्गांतर जे आहे एच त्याने भागायचं आहे. आता हे एच कितीचं येणार आहे इथे, तर एच इज इक्वल टू 50. 50चा फरक आहे बघा प्रत्येक ठिकाणी. सो एच इज इक्वल टू 50. 50ने ह्याला भागलं की तुम्हाला मिळणार -4 -3 -2. हे मी भागाकार करते आहे. 0 1 2 आणि 3. 150ला मी कितीने भागलं आहे, इथे एच ही आपली 50 आहे व्हॅल्यू, त्याने भागले. मी तोंडीच पटापट केलं आहे. त्याच्यानंतर हे डी आय मिळाले. नेक्स्ट काय एफ आय इंटू यू आय. ही यू आयची व्हॅल्यू आहे आणि ही एफ आय आहे. तर 24 चोक 96 -96. 40 त्रिक 4 त्रिक 12 -120. त्याच्यानंतर 33 दुने 66. 28 वंजा -28. 30 इंटू 0 0. 22 कारण 22 इंटू 1. 16 इंटू 2 32 आणि 7 इंटू 3 21. नाऊ यू हॅव टू सम इट अप. तुम्हाला ह्याची बेरीज करावी लागेल. आता आपण बेरीज करूया. काय आहे तर 22. मी उलटी थोडी बेरीज करते कारण याच्यावर कसं करतात मला माहीत नाही आहे कॅल्क्युलेटरवर. या आपला कॅल्क्युलेटर नेहमीच असेल तर आपण मायनस संख्या घेऊ शकतो. ही जी पॉझिटिव्ह नंबर्स आहेत या पॉझिटिव्ह नंबर्सची टोटल 75 होते. त्याच्यातनं आपण काय करणार आहोत -96 वजा करणार आहोत -120 -66 -28. आपल्याला इथे टोटल मिळते -235. मीन एक्स बार इज इक्वल टू, आपण हा ॲझ्युम मीन वजा केला होता तो बेरीज करायची. सम ऑफ एफ आय यू आय अपॉन एन आणि डीने डिवाईड केलं होतं तर काय करणार आपण एचने डिवाईड केलं होतं तर इंटू एच. हा 1 किती होता 325 प्लस आता ही बेरीज किती आली आहे 235 मायनस -235 आणि एन फ्रिक्वेन्सीची टोटल आपण केली आहे का नाही केलेली. तर बघा 4 3 7 7 8 15 15 आणि 5 20 21 22 23 आणि 7 30. हातचे आले 3 3 2 5 4 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 1 20 म्हणजे ही 200 टोटल आहे. सो यू हॅव टू डिवाइड बाय 200. एन इज इक्वल टू 200 म्हणून तुम्ही 200ने भागायचं आहे आणि गुणायचं कितीने तर एच इज इक्वल टू 50. सो यू हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 50. काय कराल तर 235 डिवाइड बाय 200 इज इक्वल टू, बघा तुम्हाला इथे व्हॅल्यू मिळाली 325 अधिक वजा 1.175 इंटू 50 इंटू
50 is equal to 300